अध्यक्ष महोदय, अतिशय चांगलं बिल माननीय बावनकुळे साहेबांनी आणलेलं आहे। याच्यामध्ये बिलामध्ये प्रकरण 3 मध्ये पोट कलम 35 जिल्हाधिकारी कार्यास या मजकुराऐवजी जिल्हाधिकाऱ्यास राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने परवानगी देण्यात येईल असं लिहिलं आहे। अध्यक्ष महोदय, बावनकुळे साहेब अतिशय फास्ट मंत्री आहेत, त्यामुळे कदाचित शासन पूर्व मान्यता जिल्हाधिकाऱ्यांना लगेच देऊन देईल, पण काळ बदलल्यानंतर अमरपट्टा घेऊन तर कोणी आलं नाही। तुम्ही पण मंत्री परमनंट महसूल मंत्री राहणार, त्याच्यावरचं पद घेऊ शकते कोणी। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात असलेली सत्ता जर राज्य शासनाकडे जर गेली तर लोकांना तिथपर्यंत येणं किती कठीण जाईल। आणि म्हणून आपण जेव्हा डिसइंटिग्रेशनकडे वळून राहिलो तेव्हा परत आपण एका ठिकाणी ते साऱ्या परवानगी आणायचं परत तेच काम करून राहिलं असं माझं स्पष्ट मत आहे। पण त्यात काही कारणं असतील तर ते मंत्री महोदय आपण स्पष्ट केले पाहिजे। दुसरा विषय असा आहे, स्पष्ट करताना जर हे करायचं असेल आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे काही चुकीचं घडते असं आपलं मत झालं असेल तर हरकत नाही, पण राज्य शासनानं सुद्धा हे पूर्व परवानगी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहमतीनं म्हणजे शासनाच्या सहमतीत जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देताना टाईम लिमिट या बिलामध्ये टाकणं खूप आवश्यक आहे। नाही तर इथं लोक चक्रा मारतील आणि काहीतरी केल्याशिवाय हे पास होणार नाही अशी परिस्थिती पुढच्या काळात येऊ नये। बावनकुळे साहेब तुम्ही मंत्री असेपर्यंत कदाचित ते होणार नाही, पण पुढे ही शक्यता फार जास्त आहे। हा एक बदल याच्यात करावा। याच्यामध्ये माननीय भास्करराव जाधव यांनी कुळ कायदा आणि खोत आणि कुळ असा उल्लेख केला, पण याचा जर बारकाईनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने जर त्यांचं भाषण ऐकलं तर संभ्रम एक निर्माण होऊ शकते, परत असं काही होईल का। विदर्भात मराठा आणि कुणबी समाज हा काही वेगळा नाही, लँड होल्डिंग यांच्याकडेच जास्ती आहे। आज परिस्थिती अशी आहे की नोकरीच्या निमित्तानं लोक पुण्या मुंबईला शिफ्ट झाले, काही लोकांकडे जमिना कमी आहेत आणि म्हणून आमच्याकडे माझ्यासारखे शेती वाहणारे शेतकरी कमी आहेत। काही शेतकरी असूनही परवडत नाही म्हणून शेती वाहायला लावतात, त्याला आम्ही लागवड म्हणतो, 25,000 30,000। आणि त्यावेळी मंत्री महोदयांनी हा संभ्रम आजच्या इथं दूर करणं अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही असा काही कुळ कायद्यासारखा परत नवीन धंदा करणार नाही, नाही तर लोक जमिना पडीत ठेवतील। विदर्भातली जमीन मराठवाड्यातली जमीन लोक पडीत ठेवतील, पण कोणाला कसायला देणार नाहीत। आणि म्हणून हा संभ्रम आजच्या बैठकीत दूर करणं खूप आवश्यक आहे। तिसरा विषय मंत्री महोदय याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की जेव्हा आपण मराठा कुणबी किंवा बाकी ओबीसी समाजासाठी अनेक महामंडळ स्थापन केले, त्याच्या खोलात जर आपण गेलो की लोक शेतीपासून दूर का वळले, शेतीबाबतीत अनास्था का झाली, याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपण सेलिंग ॲक्ट आणला। तत्कालीन काँग्रेस सरकारनं सेलिंग ॲक्ट टाकला। आता त्याच्यातून त्यांना वोट बँक पॉलिटिक्स करायचं होतं की गरिबाचं भलं करायचं होतं हा चर्चेचा विषय होऊ शकते, पण हा सेलिंग ॲक्ट टाकल्यामुळे अनेक लोकांच्या मनात हे पक्क होतं की काहीही केलं मी जगात तरी मी 54 एकरापेक्षा जास्ती जमीन होल्डिंग ठेवणारच नाही। ही अट कधी कारखानदारावर नव्हती, डॉक्टरवर नव्हती, दुकानदारावर नव्हती। त्याचा धंदा किती वाढू शकते तो। शेतकरी हा एकमेव वर्ग असा याच्यातून निर्माण झाला की जो कधी 54 एकरापेक्षा जास्ती जमीन धारणा करू शकत नव्हता। आणि त्याच्यामुळे तमाम शेतीवर प्रेम करणारा शेतीनिष्ठ शेतकरी जो होता तो नोकरी धंद्याकडे वळला, शेतीची अधोगती झाली। आज रेकॉर्डवर मुख्यमंत्री सांगतात, चांगली गोष्ट आहे, सांगतात की शेतीवर अवलंबून असणारे प्युअर शेतीवर अवलंबून असणारे 30-40% लोक झाले, पुढच्या काळात शेती करणारे लोक भेटणार नाहीत। आणि म्हणून या बिलानिमित्त सरकारने जसं अर्बन लँड सीलिंग ॲक्ट रद्द केला तसं शेतीवरचं सीलिंग ॲक्ट सरकार रद्द करणार का नव्हे। आमचे तमाम शेतकरी जिथं संजय कुटेसारखे लोक आहेत, नानाभाऊ आहेत त्या बाजूला, रोहित आहेत, आमची लोक आहेत, सर्वांची एकमेव मागणी आहे असं मला वाटते की हा जो लँड सीलिंग ॲक्ट आहे शेतीचा हा रद्द करावा।
ज्याला जितकी शेती घ्यायची त्याला करू द्या. उलट मोठमोठ्या देशांमध्ये परदेशामध्ये आपण इन्सेंटिव्ह देतात सरकार शेती करायचे, इथं तुम्ही बंधन टाकून राहिले. हजारो एकर शेती तिथं आहे. शेतीचे तुकडे झाल्यामुळे शेती करणं कठीण झालं, मेकॅनायझेशन त्यात होऊ शकत नाही. आणि म्हणून सरकारनं माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला खरं सांगतो मी, एक पिढी नष्ट झाली विदर्भातली, विशेषतः मराठवाड्यातली, हे सिलिंग ॲक्ट आल्यामुळे. खरं सांगतो तुम्हाला मी. आणि म्हणून याला थोडंसं, माझी शेती सेटिंगमध्ये गेली म्हणून नाही म्हणत मी, पण एक भावनिक मुद्दा आहे. खरंच ग्रामीण अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली. आणि म्हणून हा सिलिंग ॲक्ट रद्द करावा अशी मी कळकळीची मागणी बावनकुळे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि राज्यमंत्र्यांना करतो. हा एक भाग. दुसरा, या कुळवाट आणि याच्या निमित्ताने एक अजून विषय मला सांगायचा आहे. सरकार जेव्हा सरळ खरेदी किंवा ॲक्विजिशन करते, समृद्धी मार्गासाठी करत असेल, आपल्या हायवेसाठी करत असेल, कशासाठी करत असेल, त्यावेळेस DPR बनतो. आणि DPRमध्ये आपण म्हणतो की इथून रस्ता चालला, सरकार त्याची खरेदी करते. कालांतरानं त्याच्यावर पैसे येत नाहीत आणि 4-5 वर्षानं तिथली परिस्थिती बदलते, नवीन DPR तयार होते आणि मग आपल्याला कळते की अलाइनमेंट चुकलेली आहे. आपण त्याच्यापासून 100-200 फुटावर नवीन ॲक्विजिशन करायला जातो. त्या शेतकऱ्याची इकडची जमीन गेली, तिकडची जमीन जाते. आणि तेव्हा तो शेतकरी म्हणते की हरकत नाही ना, तुमची अलाइनमेंट बदलली, तुम्ही माझी त्या बाजूची शेती घेत असाल तर या बाजूची शेती जी तुम्ही आधी घेतली ती मला परत करा. परंतु आपल्या कायद्यामध्ये ॲक्विजिशन झालेली जमीन किंवा सरळ खरेदी केलेली जमीन परत देण्याची तरतूद नाही. माझी या निमित्तानं विनंती आहे की काही ठराविक कालावधीमध्ये जर अलाइनमेंट बदलली असेल आणि मूळ प्रोजेक्टमध्ये बदल झाला असेल आणि तो जर बाजूनं जात असेल तर मूळ जमीन जी आपण खरेदी केली ते त्या शेतकऱ्याला बिना मोबदला परत करा. तुम्ही त्याला आधी मोबदला दिला असेल, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, बिना मोबदला ती शेती परत करा, तरच त्याची नवीन जमीन तुम्ही एक्वायर करा. हाही एक बदल आपण या ठिकाणी केला पाहिजे. एवढंच मला या बिलाच्या ठिकाणी सांगायचं होतं. आणि मंत्री महोदय, थोडंसं उत्तर देताना आपण या सगळ्या गोष्टीत स्पेसिफिक उत्तर द्यावं. विशेषतः कुळ कायदा परत येणार नाही हे आश्वासन आपण या सभागृहात द्यावं. आणि सिलिंग ॲक्ट रद्द करावं ही जनतेची मागणी, आमची सगळ्यांची मागणी सकारात्मक घ्यावी, एवढंच या ठिकाणी बिलानिमित्त मला बोलायचं आहे. परंतु आलेलं बिल स्वागतार्ह आहे. तेवढा एक मजकूर जर त्यातला काढता आला किंवा टाईम पिरियड जर टाकता आला, किती दिवसात शासन मान्यता देईल तर बरं होईल.